아침 이렇게. 햇살과 모닝콜로 너와 시작하는 하루 마치 내 인생의 포커스가 지금에 맞춰진 걸까 따뜻한 모닝커피의 향기가 오늘 하루도 날 기대하게 만드는 걸 우리 오늘은 또 어떻게 지낼까 너를 앞만 보고 있어도 좋아 아무 말도 하지 않아도 난 좋아 너의 눈만 바라봐도 내 모든 걸 다 알 것 같아 우린 너무 완벽하게 모든 게 다 잘 맞아서 가끔 म्याव काय झालं ओ झोप नाही. येलो येलो बघून टाक येलो वाले टाक अर्धा किलो घ्या 1 किलो नाही जायचे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय रिली होप तुम्ही सर्वजण छान असाल आणि आम्ही सुद्धा सर्वजण मजेत आहोत. सो आज आहे संडे आणि आजचं रुटीन एकदम बिझी आहे. सकाळी उठल्या अगोदर आम्ही भाज्या आणायला गेलो. इथे जवळच ना सकाळचं होलसेल मार्केट लागतं. एकतर ते फ्रेश भाजीपाला भेटतो, प्लस पालेभाज्या घ्यायच्या असेल तर एकदम उत्तम ठिकाण आहे. कारण संध्याकाळी वगैरे गेल्यानंतर बऱ्याच पालेभाज्यांवरती पाणी मारून वगैरे त्याला बळच ताजं ठेवलं जातं, पण सकाळी सकाळी अगदी ताजा माल असतो. शेतकरी जे आहेत ना टोपल्या घेऊन येतात, म्हणजे ज्यांच्या शेतामध्ये जी काही भाज्या असेल ते, प्लस व्यापारीसुद्धा आलेले असतात. कांदा बटाटा वगैरे हे सगळं तिथे जरा 10-15 रुपयाने स्वस्त भेटतं. फक्त एकच त्याच्यात ऑप्शन असतो का तुम्हाला जे काही घ्यायचे ते किलोच्याच भावाने घ्यायचं असतं. एक्झाम्पल आपल्याला हिरवी मिरची किलो लागत नाही, तर ती पाव किलो वगैरे भेटतं. त्याच्यासाठी आपल्याला बाहेर येऊन घ्यावं लागतं. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, टोमॅटो वगैरे ज्या किलो घ्यावं लागतात आपल्याला, तर ते तिथे चांगल्या भेटतात. आणि जी बाहेरसुद्धा भाजी भेटते ती एकदम फ्रेश भेटते. सो त्यामुळे मी प्रयत्न करते की शक्यतो रविवारी जाऊन तोच भाजीपाला आणेन. आणि काय होतं, रविवारचा थोडा टाईम एक्स्ट्रा असतो, टिफिनचं वगैरे काही टेन्शन नसतं. सो रुटीन जे आहे ना थोडंसं स्लो केलं तरी जमतं. आणि मग रविवारी त्या भाज्या वगैरे नीट करून एकदा फ्रीज भरून ठेवला ना तर एकदम छान वाटतं. कारण पुढचा आठवडाभर अगदी टेन्शन फ्री होतं एकदा भाजीपाला पूर्ण साफ करून ठेवल्यानंतर फ्रीजमध्ये. सो मी काल ना हे बॅटर तयार करून ठेवलं होतं. या बॅटरचं मी इडली, डोसे, उत्तप्पा आणि आप्पे हे तिन्ही करू शकते. या दृष्टीने मी बॅटर करून ठेवते. दर 15 दिवसाला करून ठेवते, म्हणजे पुढच्या 8 दिवस गॅप घेते. 8 दिवसामध्ये केलं तर पुढच्या 8 दिवस वेगळा काहीतरी नाश्ता असतो. सो हे बॅटर मला 2 ते 3 दिवस जातं. म्हणजे 1 दिवस इडली, 1 दिवस डोसा किंवा काहीतरी वेगळा पदार्थ करून ते जमतं. आणि आज जेव्हा मी बाजारात गेले होते ना, तर आज फ्रूट्स जे होते ना इतके छान भेटत होते ना. स्पेशली जे द्राक्षांचा सीझन चालू झालेला आहे. सो द्राक्षे खूप छान भेटले होते. आणि त्यातल्या त्यात मी जसं म्हणलं की होलसेलमध्ये भेटत होते.
होते. म्हणजे बाहेर आय थिंक मला वाटते 100 रुपये किलो होते आणि तेच मला आतमध्ये 50 रुपये किलो वगैरे भेटले होते. हे पिवळेवाले आणि ब्लॅकवाले थोडे महाग होते आणि मला ब्लॅकवाले खूप आवडतात. सो ते ब्लॅकवाले जे काळे द्राक्ष आहेत ना ते बाहेर घेतले होते आणि पिवळे द्राक्ष 1 किलो मी बाहेर घेतले होते. प्लस जे सगळेच फळं आज खूप छान भेटत होते. अननससुद्धा आणला होता. मला अननस फार आवडतं. स्वप्नील आणि कान्हा दोघे खात नाहीत अननस, पण मला अननसवरती मीठ वगैरे स्प्रिंकल करून खायला खूप आवडतं. आणि उन्हाळासुद्धा स्टार्ट झाला तर उन्हाळ्यामध्ये ना जेवणापेक्षा जास्त फ्रूट्स खायला आवडतात. कारण काय आहे ना गरम होतं आणि स्पेशली जेव्हा गरम होतं ना दुपारी तर मस्तपैकी फ्रीजमधून थंड थंड फळं खायला एक वेगळं सॅटिस्फॅक्शन भेटतं. सो मी जास्तीत जास्त उन्हाळ्यामध्ये फळं भरायचं ट्राय करते. सो अननस आहे ना कट करून सगळे जे फ्रूट्स आहेत ना त्या अगोदर मी धुवून घेते आणि स्पेशली द्राक्षांवरती ना पेस्टिसाईडचा खूप जास्त उपयोग केला जातो. कीटकनाशक खूप असतात. सो ते नॉर्मल जे पाण्याने ना ते धुवून निघत नाही. सो मी काय करते 1 चमचा मीठ आणि 1 चमचा आपला जो बेकिंग सोडा असतो ना तो घेऊन पाण्यामध्ये मिक्स करते आणि त्यामध्ये द्राक्ष एक 10 ते 15 मिनटं ठेवते, जेणेकरून जो पेस्टिसाईडचा जो असर आहे ना तो थोडाफार म्हणजे बऱ्यापैकी कमी होण्यास मदत करतो. तर तिकडे मी द्राक्ष भिजत घालायला ठेवले होते. तोपर्यंत मी बाकीचे जे फ्रूट्स आहेत ना ते कट करते. आणि आय थिंक ना सगळ्यात जास्त जे ऑप्शन आहेत ना फ्रूट्सचे ते उन्हाळ्यात असतात. आणि किंवा मला वाटत असेल की माझे जे आवडते जे फळं आहेत ना सगळ्यात जास्त उन्हाळ्यात येतात. म्हणजे द्राक्षे, कलिंगड झालेलं आहे. आता थोड्या दिवसात म्हणजे 1-2 महिन्यामध्ये आंब्यांचा सीझन चालू होईल. तर झालेलं असं की रात्रीचे ना राईस उरलेला होता तर मी सकाळी त्याला फ्राईड राईस बनवला होता. तर स्वप्नीलनी खाल्ला होता आणि प्लस मी फ्रूट्सच खाल्ले कारण मला काहीच खाण्याची इच्छा नव्हती आज. सो मी फ्रूट्सवरती भागवलं आणि जितका भाजीपाला मी आणला होता ना ती सगळी धुवून मी व्यवस्थित सुकवायला ठेवले होते आणि हे ऑलमोस्ट सुकलेलं आहे. तर आता मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते आणि लुक ॲट माय फ्रीज. भाजीपाल्याने भरलेला फ्रीज जो असतो ना तो एक सुकून असतो. कारण टेन्शन राहत नाही काय विचार करायचा. म्हणजे नाश्ता करायचे, रात्रीचं जेवण करायचं, दुपारचं जेवण करायचे, पटकन फ्रीज उघडला, नीट केलेली भाजी एकदम समोर असली ना धुतलेली वगैरे तर आय थिंक स्वयंपाकसुद्धा लवकर होतो आणि टेन्शन फ्री होतो. सो उन्हाळा स्टार्ट होईल. इनफॅक्ट इकडे गरमी स्टार्ट झालेली आहे आणि आता लिंबू सरबत चालू होतील, कोल्ड कॉफी आणि अदर पण जे काही थंड पेय आहेत ना ते चालू होतील पिण्यासाठी. तर इतर वेळेस मी जो बर्फाचा स्टॉक आहे ना तो फ्रीजमध्ये नाही करत, पण उन्हाळ्यामध्ये ठेवते. लागतं सरबतासाठी वगैरे म्हणून. त्यामुळे नव्हता स्टॉक तर मला आता चला भरून ठेवत जाऊ, कधी पण लागू शकतात. कुणी आलं वगैरे जरी पाहुणे तर लागतं. तर त्याच्यामुळे इथे बर्फसुद्धा करून ठेवलेला आहे आणि खाली जे आहे ना एक्स्ट्रा ड्रायफ्रूट्स आणि जे काही धान्य आहेत ना ते ठेवलेले आहेत. जसं कडधान्य आहेत स्पेशली खाली. सो या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर मग आता आम्ही रेडी झालो आहे. आम्हाला जायचं आहे विश्रांतवाडीला. कशासाठी ते सांगते. सो आमची या वर्षीची म्हणजे 2025ची फर्स्ट ट्रिप आहे. आम्हाला जायचं त्यासाठीच लास्ट मिनिट जे थोडीफार खरेदी आहे ना ती करायची आहे काही घेण्यासाठी. सो पटकन आम्ही तिघेही रेडी झालो. सो निघताना खूप भूक लागली होती कारण आम्ही दुपारचं जेवण नव्हतं केलं. इनफॅक्ट मी तर फक्त फ्रूट्सवर होते. आणि त्यानंतर आमचं ठरलं की आईच्या घराच्या जवळच ना एक चाट सेंटर आहे. आम्हाला कानाला तिथे ड्रॉप करायचं होतं. नंतर आम्ही पुढे जाणार होतो खरेदी करण्यासाठी. सो आम्ही ठरवलं की आज आपण चाटच खाऊया. सो खाण्यासाठी शेवपुरी मागवली होती, त्याला शेवपुरी आवडती. आणि त्यानंतर दहीवडे घेतले होते, बास्केट चाट मागवला होता आणि आलू टिक्की चाट. इथला चाट जो आहे ना इतका छान भेटतो आणि प्लस यांची क्वांटिटी पहा, यांची क्वांटिटी खूप जास्त असते चाटची. लिटरली तुमचं एका प्लेटमध्ये पोट भरून जातं. 4 प्लेट आम्हाला खूप जास्त झाले होते ॲक्च्युली. शेवटची जी प्लेट आहे ना ती आम्ही बळच तू खा म्हणून संपवली. बट येस सॅटिस्फाईड होतं. इथला चाट खूप मला आवडतो. आणि कानाला तिथे ड्रॉप केलं आणि त्यानंतर आम्ही पुढे जाणार आहोत.
छान आहे. बास्केटचा काय आलं बस ते इकडं घेते दहीवाला दे मला. इथं ठेव. येतोय तुम्ही घ्या थोडं आता. चष्मे कानाला भारी आहे का मस्त आहे. सो इथे आल्यानंतर स्ट्रीट साईड गॉगल विकायला होते आणि मी कानासाठी पाहत होते, कारण ऑलमोस्ट प्रत्येक ट्रिपच्या वेळेस आम्ही कानाला एक गॉगल घेतो आणि तो यायच्या अगोदरच तुटून जातो, कारण तो ठेवत नाही, तो खेळत राहतो, काहीतरी करतो. सो मी काय करते, त्याला असेच रोड साईड आहेत ना तेच घेते. तर इथे राधाला घेते. तर राधा एक्सप्रेशन देत होती ना, की घातल्यानंतर ना काढलं नाही ते हात वगैरे. काय होतं जनरली मुलं ते काढून टाकतात वगैरे, ते ठेवलं होतं. तर इथे काढण्याला राधाला वगैरे आम्ही घेतो गॉगल घेतो. एक चोपडीला पण आवडलं होतं ते मला पण घ्यायचं आहे. तर ते घेतलं. तर तिथे गेल्यानंतर आम्हाला माझा भाऊ ते जॉईन झाले होते. ते आम्ही दुसरीकडे गेले. ते म्हणले की आम्ही त्यांना जॉईन होतो, तर ते सुद्धा आमच्यासोबत ट्रिपला येणार. इथे ना एक पर्सचं शॉप होतं, यांचं कलेक्शन मला खूप आवडलं होतं. मी एवढा विचारलं नाही किंवा डीपमध्ये गेलं नाही त्यांच्या जास्त प्रोडक्ट पाहिजे, पण आम्हाला पर्सेस वगैरे घ्यायचे नव्हते. आमचा हेतू दुसरा होता. ॲक्च्युली मला फ्लॅट घ्यायच्या होत्या, कारण ट्रिपला चाललो आहे तर माझ्याकडे हिल्स आहेत सगळ्या, आणि फिरण्यासाठी ना हिल्समध्ये थोडं अनकम्फर्टेबल वाटतं. सो मी विचार केला की फ्लॅट घेऊया. तर इथे स्वप्नीलचा चप्पल पाहत होते, आणि त्यानंतर थोडंसं कानाच्या स्कूलचं स्टफ घ्यायचं होतं, त्याची वॉटर बॉटल वगैरे घ्यायची होती. त्यामुळे आम्ही एका शॉपमध्ये गेलो होतो. बट इथे यांच्या ज्या प्राईस होत्या ना खूप हाय होत्या. लिटरली ती मी जी मगाशी बॉटल पाहिली त्याची प्राईस त्यांनी 1200-1300 सांगितली होती. तर इतकी मोठी हायची मला बॉटल घ्यायची नव्हती, कारण तो सांगता येत नाही, कधी कधी 1-2 महिन्यामध्ये हरवतो वगैरे. तर नाही, मला एवढी महाग नव्हती घ्यायची. तर स्ट्रीट साईडसुद्धा चप्पल इथे खूप छान होत्या. इथे एक मी कानाला घेतली कारण मला आवडली म्हणून, आणि स्वप्नील पाहत होते स्वप्नीलसाठी, पण त्यांना एवढी आवडली नाही. इथे आम्ही कानाला घेतलो फक्त, पण चप्पलची क्वालिटी आणि जे व्हरायटी होत्या ना त्या पण छान होत्या. ह्या सगळ्या जेंट्समध्ये होत्या, लेडीज वेअर नव्हतं. लेडीज वेअर पुढे होते. पण विश्रांतवाडीला रोज स्ट्रीट मार्केट रोज लागतं आणि अगदी मोठं असतं. तुम्हाला हव्या त्या गोष्टी अगदी हव्या त्या रेंजमध्ये भेटतात. इथे अगेन बार्गेनिंग करावी लागते. मी सांगते, जेवढं तुम्ही बार्गेनिंग स्किलमध्ये छान असाल तेवढे तुम्हाला त्या वस्तू स्वस्त भेटतात. पुढे थोड्या हाऊसहोल्ड वस्तूसुद्धा होत्या. काचेचे कप होते, त्यानंतर भरण्या होती, बरंच काही जे काही आहे ना ते सगळं भेटतं. इथे स्ट्रीट साईड फूड पण खूप छान भेटतं. छोले भटुरे झाले, शोरमा किंवा बाकीचं चाट वगैरे पण इथे छान भेटतं. हाय का बाय कर. प्लॅंकेशी दे, प्लॅंकेशी तिशी या एक घास दे पहिला. सावकाश.
काना कुठे रे काना की काना की काना 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 की आणि मामा कुठे मामा मामा Presented by Cotton King. Cotton King. आत्ती Unique innovations in 100% pure cotton shirts. सो येथे आम्ही एके ठिकाणी थांबलो होतो ते म्हणजे भामनेर राईस. या अगोदर पण मी एका व्हिडिओमध्ये दाखवला होता. तो राईस इतका छान आहे ना, म्हणजे तुम्ही जर डाळ भाताचे शौकीन असाल ना माझ्यासारखे तर तो एकदम बेस्ट आहे. कारण गरम गरम वरण भात आणि वरतून थोडंसं तूप तर अमेझिंग लागतं. ते तिथे आम्ही हे वाला राईस घेतलं, त्यानंतर घाण्याचं करडईचं तेल घेतलं आणि मग मी तुम्हाला माझी चप्पल दाखवते. तर ही फ्लॅट घेतली मी चप्पल, जी मला 200 रुपयाला भेटली. बाटाच्या शोरूमला आम्ही गेलो होतो ना, तिथेच मला स्निकर्स फार आवडले तर ही स्निकर्स घेतली आणि आय थिंक हे स्निकर्स मला 1200 रुपयाला काहीतरी भेटलेले आहेत. त्यानंतर गॉगल्स घेतले आणि हे आहे कानाची चप्पल. सो ओके, चला हे सगळं खरेदी आजची झालेली आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला तर चॅनलला कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय, भेटूया परत नव्या व्हिडिओमध्ये.